नमस्कार मित्रांनो. कारण काय जास्त वेळ शांत नाही बसता येणार. त्यामुळे जर पहिल्या 10 मिनिटामध्ये 10-15 लोक आले तर आपण 15 मिनिटाच्या वरती कंटिन्यू करू आजचा एक कॉल. तसं काल मी 15 मिनिटासाठी आलो होतो आणि 10 मिनिटामध्ये नंतर आपण बंद केलं कारण 4 लोकांचे प्रश्नांची उत्तरं दिलीत मी. तर आजही कदाचित काही प्रश्न असतील तर सांगा. आणि त्याच्यानंतर थोडीशी भारतामधनं सौदी अरेबियात यायचं असेल तर काय करता येईल याबद्दल आपण बोलूया. पाच लोक मला लाईव्ह दिसत आहेत. जस्ट मला थम्सअप करून तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही जर सौदी अरेबियातला नसला तरी चालेल बरं का. तुम्ही लाईव्ह नसलात, माझा आवाज येतोय का तुम्हाला? काहीतरी आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही चांगले दिसत नाही आहात, तुम्ही अशी काय टोपी घातली आहे, असं काहीतरी सांगू शकता. म्हणजे काहीतरी कळेल. काल तेच लोक सांगत होते तुम्ही खूप थकलेले वाटतात, म्हणून मी म्हटलं आज तोंड हातपाय धुवून येतो म्हटलं. पण ते थकून येऊन मग आम्ही बोलतोय तुमच्याशी. आणि दररोज कदाचित 25-40 फोन येतात, त्यांना आपल्याला उत्तर द्यायला लागतं.
वाटतं 12 लोक झालेत आता आय कॅन सी. कारण आपल्यापैकी बरेचसे अशी लोक आहेत कदाचित की ते काही प्रश्न नाही आहेत त्यांच्याकडे. तर आपण आता एक बेसिक 2-1 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या तिथून चालू करूया आणि मध्ये जर कोणाचे प्रश्न आले तर मी ते घेतो. 2 आपल्या वेब कॉल्समध्ये मला माहित नाही ऍक्च्युली जो 2 दिवसाचा वेब कॉल होता तो आपल्याच पैकी कोणीतरी डिलीट केला माझ्या अकाउंटमधनं. माहित नाही ते अकाउंट हॅक झालं कारण ते 500च्या वर त्याचे व्ह्युअरशिप गेली अचानक 24 तासामध्ये. मला कळत नाही की 500च्या वर व्ह्युअरशिप कशी गेली ती. आणि तो व्हिडिओ आता मलाही भेटत नाही माझ्या टाइमलाईन मध्ये. तो कुठे गेला फेसबुकचा लाईव्ह व्हिडिओ मला कळत नाहीये. मी फेसबुकला ऑलरेडी कंप्लेंट केली त्याची की हा माझा व्हिडिओ होता 24 तासापूर्वी 48 तासापूर्वी मी केला होता. तर 10 ऑक्टोबरला होता मला वाटतं तो. आणि त्यामध्ये जवळपास 100-200च्या वर कॉमेंट झालेत आणि त्याच्यानंतर त्याचे व्ह्यूज पाहिले तर मी ते 500च्या वर गेले होते. आणि आज सकाळपासून तो व्हिडिओ दिसला नाही मला. म्हणजे कोणीतरी ते अकाउंटमध्ये जर त्याची सेटिंग जर मी व्यवस्थित केली नसेल तर ते अफेक्ट होऊ शकतं. कारण बऱ्याचशा लोकांचा मला मेसेज आला की ते व्हिडिओमध्ये ते तुमचा व्हिडिओच नाही आहे त्याच्यात. कारण एकच व्हिडिओ भेटला काल संध्याकाळचा जो 10 मिनिटाचा व्हिडिओ होता. त्यामध्ये मी 1-2 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर ठीक आहे आपण ते जाऊ द्यात. आपण परत नव्याने सुरू करू. तिसऱ्यांदा करतोय म्हणून. सौदी अरेबियामधनं भारतात प्रवास आता गेल्या 5-6 महिन्यापासून वंदे भारतच्या फ्लाईट चालू आहेत. सगळ्यांना माहिती आहे. वंदे भारतच्या फ्लाईट म्हणजे काय? उत्तर शासनानं भारत सरकारनं सौदी अरेबियाशी चर्चा करून सौदी अरेबियामध्ये जे भारतीय लोक अडकलेले आहेत अडकलेल्याची व्याख्या त्यांनी दिली आहे. त्यात 9 ते 10 प्रकारच्या व्याख्या आहेत. तुम्ही जर रिपॅट्रिएशनचा फॉर्म भरला असेल त्यामध्ये त्या व्याख्या आहेत. अडकलेले आहेत. नोकरी गेली आहे, आई वडील आहेत, व्हिजिट विसावर आले होते, बिझनेस विसावर आले होते, टुरिस्ट विसावर आले होते. तर सगळ्यांना त्यांनी अडकलेले म्हटलंय. त्याला इंग्रजीमध्ये स्ट्रँडेड म्हटलंय. नमस्कार प्रणय, मी एक विषय कव्हर करतोय जरा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही प्रश्न विचारा. तर स्ट्रँडेड लोकांना त्यांनी म्हटलंय किंवा अडकलेले लोक. तर अडकलेल्या लोकांसाठी वंदे भारतच्या मिशन खाली भारतातनं सौदी अरेबियामध्ये फ्लाईट्स गेल्यात आणि त्यामध्ये एअर इंडियाच्या फ्लाईट्स आहेत, गव्हर्नमेंटच्या फ्लाईट्स. आणि त्यासाठी त्यांनी एक सिस्टम लावली होती की तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला जायचं आहे. आणि जसं भारत सरकारने सिस्टम लावली तशी सौदी गव्हर्नमेंटने एक सिस्टम लावली, त्याला म्हणतात औदा नाव ऐकलं असेल तुम्ही. ते अक्षरच्या थ्रू औदामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन 1-1 मिनिटाचं काम आहे सगळं. ते तुम्ही रजिस्टर केल्यावर की या व्यक्तीला जायचं आहे हे कळतं त्याच्यामध्ये. चला ते तुम्ही केलेलं आहे. पण नंतर असा प्रकार झाला की भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या बऱ्याचशा राज्यांमध्ये काही राज्यांमध्ये कोरोना जास्त झाला. त्यात महाराष्ट्र नंबर 1 ला झालं. पण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये फ्लाईट लावायला परवानगी काही दिली नाही. त्यामुळे वंदे भारतच्या सगळ्या फ्लाईट बरेचसे लोक तेच म्हणतात किंवा वंदे भारतच्या फ्लाईट महाराष्ट्रात का लागत नाहीत का? कारण महाराष्ट्रामधल्याच लोकांची काळजी घ्यायला त्यांना वेळ नाहीये. बाहेरच्या लोकांची काळजी का घेतील ते? म्हणजे त्यांना घ्यायची नाही असं नाही, पण त्यांच्या सोयी सुविधा कमी आहेत तिथे. आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये फार चांगलं झालं. अजून त्यांनी त्या केल्यात. आता काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. पण या 3 महिन्याच्या काळात 4 महिन्याच्या काळात एवढंच झालं की आमच्याकडे भरपूर काही विनंती अर्ज आले. मला काही लोकांनी फोन केलेत, काही लोकांना फोन झालेत. त्यावरनं आम्ही लक्षात घेतलं की आपल्याला महाराष्ट्रात फ्लाईट लावायला पाहिजे. त्याच्यासाठी मग एक प्रोसिजर आहे. त्याचं एकच उत्तर देईल मी की जसं तुम्ही एखादा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा प्रयत्न करता किंवा पासपोर्ट काढायचा प्रयत्न करता, त्यासाठी जी प्रोसिजर आहे ना, जे त्याचं पेपरवर्क जेवढं असतं त्या पेपरवर्कलाच खूप वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर जे काही इतर गोष्टी आहेत तसं मग ते सगळं पेपरवर्क आम्ही करतोय. आणि ते पेपरवर्क करून आपण आपल्या फ्लाईटची परवानगी घेतोय. परवानगी कोणाकडनं घेतोय? भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्याकडनं आल्यावर एम्बेसी ऑफ इंडिया सौदी अरेबिया यांच्याकडनं घेतोय. आणि त्याच्यानंतर सौदी अरेबियन ऑथॉरिटी जी एव्हिएशनसाठी जबाबदार आहे. या सगळ्यांच्या ज्या आपल्याला एनओसी असतात त्या 7-8 छोटे एनओसी मिळून एक मोठी एनओसी होते. आणि त्या एनओसी घेतल्यावर आपण आपल्याला फ्लाईट चालवायची परवानगी भेटते.
जे आपण म्हटलं किंवा शैलेंद्र आसोदेकरने त्याच्या नावावर फ्लाईट बुक केली, तर ती फ्लाईट बुक केल्यावर सुद्धा त्याला त्या परमिशन्स घ्यायला लागतात आणि त्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या जे काही कन्सेंट्स आहेत ते आम्ही देतोय. आणि अशा तऱ्हेने आपण आता ज्या फ्लाईट लावल्यात, 22 ऑक्टोबरला आपली फ्लाईट आहे परत. आणि 22 ऑक्टोबरच्या फ्लाईटमध्ये आत्ताचे नवीन नियम जे आहेत ते सांगतो तुम्हाला. आत्ताच्या नियमांप्रमाणे जो लेटेस्ट नियम होता तो थोडा बदल झालाय. PCR टेस्ट करून या. का त्याचं कारण सांगतो. काही लोकांनी मला विचारलं 2 दिवसात कारण. कारण एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामधल्या सगळे हॉटेल्स, सगळा स्टाफ, एअरलाईन स्टाफ, पोलीस, सगळी मंडळी जी आहेत ना ऍडमिन, या लोकांचे खूप धन्यवाद. डॉक्टर लोक यांनी खूप काम केलं हो आपल्यासाठी. निम्म्याच्या वर लोकांना कोरोना होऊन चुकला, कितीतरी लोकांनी आपलं बलिदान केलंय त्यामध्ये. आता ते काय म्हणताय की यार तुम्ही एक काम करा ना, सौदी अरेबियातनंच आता तुम्ही PCR टेस्ट करून घेऊन या. भारतातल्या काही राज्यांनी ते केलं होतं, पण आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते म्हटलेत किंवा आणि नवीन नियम आला ना, सिव्हिल एव्हिएशनचा नियम आला की PCR टेस्ट 96 तास अगोदर तुम्ही करून या. सौदी अरेबियातनं फ्लाय करण्यापूर्वी आम्ही ती ग्राह्य धरू. तशा पद्धतीने आपण पहिली फ्लाईट लावली. पहिली म्हणजे ती आपली दुसरी फ्लाईट होती 15 सप्टेंबरची, ज्यामध्ये पूर्णच्या पूर्ण फ्लाईट ही आपली PCR डन होती. म्हणजे इथनं सौदी अरेबियातनं आपण त्यांचा PCR टेस्ट करून त्यांना विमानात चढायला परवानगी दिली होती. बघा किती लोड कमी झालं इंडियामध्ये यांच्यामुळे. खूप लोड कमी झालं. त्याचप्रमाणे तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये अवाच्या सव्वा पैसे देऊन 7 दिवस राहायची वेळ पडली नाही. पण आता परत काय झालंय की बरेचसे गरीब लोक जे असतात बिचारे, त्यांना हे शक्य होत नाही. इथेही पैसे त्यांना देणं शक्य होत नाही आणि भारतात जाऊन ते शासनाच्या विनामूल्य फॅसिलिटीमध्ये जाऊन राहू इच्छितात क्वारंटाईनच्या. त्यामुळे आता या फ्लाईटमध्ये परत आपलं असं आहे की बा आपण लोकांना ती सोय देतोय, पण आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक माणसाला PCR टेस्ट करून घरी जायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर या फ्लाईटमध्ये येणार असाल तर PCR टेस्ट करून घ्या. तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये थोडासा गुगलचा सहारा घ्या त्याच्यासाठी. आणि आमच्या ग्रुपवर असाल तुम्ही जॉईन केलेलं फ्लाईटच्या, तर आम्ही त्या हॉस्पिटलची नावं पण टाकलेली आहेत. आणि सध्याच्या तारखेला तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, PCR टेस्टची जी काही फीस आहे ती फी साधारणतः 400 रियाल ते 500 रियाल ते 600, 400 ते 600 मध्ये आहे. कमी झाली आहे 1 महिन्यामध्ये. आणि ही PCR टेस्ट करून तुम्ही त्याचा रिपोर्ट घेऊन, स्टॅम्प आणि सही असलेला रिपोर्ट घेऊन airsuvidha.com तुम्ही जर गुगल केलं आणि एम्बेसीच्या वेबसाईटला बघितलं तर ही सगळी माहिती आहे. त्याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणतात. सेल्फ डिक्लेरेशन मध्ये तुम्ही काय सांगताय की माझा पासपोर्ट नंबर असा असा आहे आणि माझी टेस्ट मी अपलोड करतोय. तुमचा घरचा पत्ता तिच्यात दिलेला आहे, सगळं दिलंय तुम्ही त्याच्यामध्ये. आणि तुम्ही हे अंडरटेकिंग घेताय की जर म्हणजे काही खर्च आला तर मी माझा स्वतःचा खर्च करायला तयार आहे. तर ते तुम्ही ते सगळं करून तो फॉर्म अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचा रिप्लाय येतो त्यांचा लगेचच्या लगेच. आणि ते डॉक्युमेंट तुमच्याबरोबर ठेवायचंय. इंडियात गेल्यावर कॉम्प्युटर सिस्टम मध्ये ऑलरेडी ते तुमचं रजिस्टर्ड असतं. आणि रजिस्टर्ड असल्यावर तुम्हाला ते काय करतात, जसं तुम्ही मुंबई एअरपोर्टला उतरणार, इमिग्रेशनला जर जाता तुम्ही, इमिग्रेशनला पासपोर्टवर एंट्रीचा स्टॅम्प मारायला, तिथं ते बघतात, अरे ही अमुक अमुक व्यक्ती शैलेंद्र आसोदेकर, हा हे PCR टेस्ट निगेटिव्ह आहेत, सौदी अरेबियातनं करून आलेत. पुढे गेल्यावर तिथं तुम्हाला गाईड मिळेल. तो गाईड तुम्हाला त्या काउंटरला पाठवेल की हा तर निगेटिव्ह आहे. तुमच्या हातावर सरळ तो निगेटिव्हचा स्टॅम्प मारतो. पुढे एक काउंटर भेटेल तुम्हाला, तिथं तो विचारेल कुठे जायचंय साहेब तुम्हाला. आता मी म्हटलं नाही मुंबईतला, मी पुण्याचा आहे, कोल्हापूरचा आहे. म्हणले आमची गाडी पाहिजे का, तुमची गाडी आली बाहेर? मी म्हणाल नाही माझी गाडी आली बाहेर. म्हणतो ठीक आहे निघा तुम्ही, हरकत नाही. इतकं सोपं झालंय आता, काही चिंता करायची गरज नाही. काही कारणास्तव तुमच्याकडे गाडी नसेल, काही नसेल, तर तुम्हाला तिथं एसटी महामंडळाचा पण एक, मला वाटतं मी ऐकलं होतं की त्यांचा पण एक डेस्क होता शिवनेरीचा, आणि प्रायव्हेटचा पण आहे अकबर ट्रॅव्हल्सचा वगैरे, असं ऐकलं मी तिथं. तर तुम्ही स्वतःच्या हिशोबाने ते बुक करा आणि तुमच्या एरियात निघून जाऊ शकता. प्रश्न काय, तुमच्या एरियात गेल्यावर तुम्हाला रिपोर्ट करावा, तो तेच तुमची माहिती घेतील ते की कुठनं आलात, कुठे जाताय. म्हणजे त्या एरियातले जे काही ऑथॉरिटी आहेत, तुमच्या तहसीलचे, तुमच्या तालुक्याचे, तुमच्या जिल्ह्याचे जे काही ऑथॉरिटी आहे ना, त्यांच्याकडे ती माहिती जाणार आहे की अमुक अमुक व्यक्ती मुंबई विमानतळावर संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचलेत आणि ते आता पुण्याला किंवा कोल्हापूरला इकडे तिकडे यायला निघालेत. कारण ते आरोग्य सेतू ऍप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल तिथे पोहोचल्यावर, आणि त्याच्या थ्रू त्याची ट्रॅकिंग होते. त्यामुळे तुम्ही जिथेही जाल ना, तिथे एक काळजी घ्या फक्त,
तिथे गेल्यावर तुमच्या लोकल ऑथॉरिटीला रिपोर्ट मात्र नक्की करा. म्हणजे काय होतंय, बरेचशे लोकांना तो फायदा भेटलाय त्याचा, की ज्यांच्याकडे कोरोना टेस्ट नाही आहे. आता मी दुसरा विषय सांगतोय परत. तुम्ही जर कोरोना टेस्ट नाही केली इथं आणि तुम्ही म्हटलं की मला कोल्हापूरला जायचंय, तरी मुंबईवरनं तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकतात. तुम्हाला मुंबईच्या हॉटेलमध्ये राहायची गरज नाही आता. कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये राहू शकतात तुम्ही. पण तिथे गेल्यावर मात्र रिपोर्ट नक्की करा, नाहीतर फाईन वगैरे मोठा लागू शकतो. आणि बरीचशी आपली मंडळी त्या त्या जिल्ह्यामधल्या, तालुक्यामधल्या कलेक्टर ऑफिस किंवा तत्सम ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये गेल्यावर त्या ऑफिसवाल्या लोकांनी त्यांना त्यांची शहानिशा करून, त्यांचं घर मोठं असेल, स्वतंत्र घर असेल, एखादी सेपरेट रूम असेल त्यांना क्वारंटाईन करायची, तर त्यांनी त्यांना सरळ घरी पाठवलंय. म्हणजे आता शासन सुद्धा तत्पर झालंय की उगाच लोकांना कशाला भुर्दंड हॉटेल क्वारंटाईनचा. तर ते तुम्ही इथनं विचार करून जा. मला वाटतं बाकी याच्या व्यतिरिक्त काही जास्त प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आता. प्रणय, तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर विचारा प्लीज. विकास किंवा सचिन कोणी आहेत का अजून? नाही, तारीख नाही आहे प्रणय. कसं आहे, मुंबई दमाम किंवा त्याला मुंबई दमाम कशाला म्हणताय तुम्ही? उद्या एखादा माणूस म्हणेल नागपूर ते दमाम कधी चालू होईल? तर इंडियातनं सौदी अरेबियाच्या डायरेक्ट फ्लाईट त्याच्याबद्दल काहीही कुठेही काही नोटिफिकेशन नाही आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. कारण ते पुढच्या काही काळासाठी बंदच ठेवलेलं आहे. ज्याला आपण नॉर्मल फ्लाईट्स म्हणतो ना, नॉर्मल फ्लाईट्स बंदच आहे सगळीकडे. इंटरनॅशनल फ्लाईट आता सुद्धा काल तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं बघितलं असेल, तर पुरी साहेबांनी ते नोटिफिकेशन दिलंय की बुवा इंडियामध्ये सुद्धा इंटरनॅशनल फ्लाईट ऑपरेशन बंद आहे. तर तुम्ही याचा अट्टाहास का धरताय की इंडियातनं नॉर्मल फ्लाईट चालू झाल्या पाहिजे सौदीमध्ये किंवा सौदीमध्ये इकडनं चालू झाल्या पाहिजे? तो अट्टाहास धरायचा नाही. आता तिच्यात काही प्रोव्हिजन्स दिले आहेत आणि ती एक छोटीशी गुड न्यूज मला ते शेअर करायची होती की काल संध्याकाळी, परवा संध्याकाळी आणि आज पण भारतातनं काही लोक व्हाया दुबई आणि बहरीन यायला लागलेत. आता ही खूप मोठी रिस्की भाग आहे. परत मी त्याची काही शाश्वती घेत नाहीये त्या माहितीची किंवा त्याचा पाठपुरावा करत नाहीये. जे सर्क्युलर आलेत त्या सर्क्युलरवर मला काही फीडबॅक्स आलेले आहेत आणि त्याच्यावर आपण उद्या किंवा परवा एक कॉल घेणार आहोत, जे इंडियामधनं येऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा, की त्या नोटीसचा अर्थ काय. तुमच्यासमोर मी ती नोटीस काढेल आणि तुम्हाला मी शेअर करेल ती स्क्रीनवर आणि वाचून दाखवेल. त्याचे अर्थ काय होतात ते तुम्हाला मी समजून सांगेल. त्याचे ऍक्च्युअल अर्थ काय होतात. लोकांनी काय केलंय, आपल्या सोयीप्रमाणे त्याचे अर्थ काढलेत. पण चांगली बातमी त्यात अशी आहे की या 2 दिवसामध्ये जे दुबईला आलेले होते काही मंडळी, ते दुबईला 15 दिवस राहिलेत हॉटेलमध्ये आणि काल परवा दुबईवरनं सौदी अरेबियात आलेले आहेत. फार चांगली बातमी आहे. मग मला सांगा साहेब, सगळ्या 50,000 लोक आता भारतात बसलेले आहेत सौदीत येण्यासाठी, त्यांनी असंच करावं का? तेवढा पैसा खर्च करावा का त्यांनी? 15 दिवसाच्या क्वारंटाईनचा खर्च करताय तुम्ही, हॉटेलमध्ये राहताय तिकडे 15-16 दिवसाचा, त्याच्या व्यतिरिक्त वेगळा खर्च आहे आणि याची गॅरंटी कोणी घेत नाहीये. पुन्हा त्यामुळे जे मी बोललो आता इथं आलेल्या लोकांशी, त्यांनी एकच सांगितलं, उगाच कुठल्या ट्रॅव्हल एजंटच्या भानगडीत पडू नका. स्वतः बुक करा पाहिजे तर. तुम्हाला रिस्क घ्यायची, तुम्ही रिस्क घ्या. काय रिस्क घ्यायची? मुंबईवरनं दमामची फ्लाईट तुम्ही बुक करताय, 5 नोव्हेंबर नंतर तुम्हाला सौदी अरेबियन एअरलाईनची पण आता फ्लाईट भेटते. ट्राय बुकिंग दॅट फ्लाईट, कारण सौदी अरेबियन ही गव्हर्नमेंट एअरलाईन आहे आणि त्यांनी ज्यावेळेस ही बुकिंग ओपन केली आहे 5 नोव्हेंबर नंतर,
तर याचा अर्थ काहीतरी त्यांचाही विचार चालू आहे. पण दुबई बहरीनचं 15-16 दिवसाचं पॅकेज घेण्या अगोदर 1-2 वेळेस विचार करा जरा. कारण ती खूप मोठी रक्कम आहे हो. 15-16 दिवस तिथं हॉटेलमध्ये राहायचं आणि तिथनं इकडे यायची वाट बघायची आणि काही कारणास्तव सिस्टमच्या काही ग्लिचेसमुळे, काही प्रॉब्लेममुळे जर तुम्हाला सौदीच्या फ्लॅटमध्ये येऊ दिलं नाही, तर तुम्ही परत दुबईमध्ये राहाल किंवा तुम्हाला परत जायला लागेल. त्यामुळे हे सगळे डिसिजन घेण्यापूर्वी त्याचा विचार करा व्यवस्थित. कारण आज या विषयावर चर्चा मी नाही करणार आहे जास्त, फक्त ही माहिती दिली. बऱ्याचशा लोकांना ही माहिती पाहिजे होती म्हणून ती माहिती दिली की येस, गेल्या 1-2 दिवसामध्ये सौदी अरेबियामध्ये भारतातनं व्हाया दुबई, व्हाया बहरीन लोक आलेत. कसे आलेत? दुबई बहरीनमध्ये त्यांनी 15 दिवस क्वारंटाईन केलं. म्हणजे तुम्ही भारतातनं दुबईचं तिकीट एक वेगळं बुक केलं होतं, वेगळी फ्लाईट होती ती. तिथे राहिलेत 15-16 दिवस आणि त्या 15-16 दिवसातच दुबई ती सौदीची फ्लाईट बुक केली. 2 वेगवेगळ्या फ्लाईट बुक केल्यात तुम्ही. आता एखाद्या माणसाला वाटलं की 15च्या ऐवजी 20 दिवस राहायचे दुबईमध्ये, राहा, हरकत नाही. पण सौदीमध्ये यायला भेटतंय हा महत्वाचा त्यामधला मी तुम्हाला पॉइंट आज सांगितला की येत आहेत लोक. त्यामुळे बरेचसे लोक येऊ इच्छित असतील तर येऊ शकतात ते या पद्धतीने. पण तुमची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या. एजंटला तर पैसे अजिबात देऊ नका असं मी सांगेन. ऑनलाईन बुकिंग करा, ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे. आणि पुढच्या अजून मला वाटतंय की पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला या विषयावर जरा जास्त माहिती मिळेल. जर हा नियम इतका साधा आणि सोपा असेल की तुम्ही तिकडे 15 दिवस राहा, तर उद्या हॉटेलच्या हॉटेल बुक होतील हो दुबई आणि बहरीनच्या. असं काय करताय तुम्ही? आलं का लक्षात मी काय सांगतोय? हॉटेलच्या हॉटेल बुक होतील इंडियातनं, पाकिस्तानमधनं, बांगलादेशमधनं, जे काही कंट्रीज आहेत त्या. राहा तिथं दुबई आणि बहरीनला आणि 15-20 दिवसानंतर सौदीत राहा या. इतकं सोपं असेल तर आय विश एव्हरीबडी ऑल द बेस्ट. काहीच हरकत नाही त्यामध्ये. गरजेपेक्षा जास्त उत्तर दिलंय प्रणय तुमच्या प्रश्नाचं. अजून काही? हो, रिस्क आहे प्रणय, ते बरोबर आहे ते. पण म्हणजे म्हणून म्हटलं की तुमची घाई असेल तर नक्की या, घाई नसेल तर अजून एखादा महिना वाट बघा. घाई नसेल तर अजून एखादा महिना वाट बघा. आणि त्याचं मी मध्ये बोलता बोलता तुम्हाला माहिती पण दिली. सौदी एअरलाइन्सच्या साईटवरनं तुम्ही बघू शकता 5 नोव्हेंबर नंतर तुम्हाला डायरेक्ट फ्लाईटचं बुकिंग भेटायला लागलंय. त्यामुळे मग त्या दुबई आणि बहरीनची काही गरज आहे. 5 नोव्हेंबरला किती दिवस बाकी आहेत? 2 आठवडे, 3 आठवडे. त्यामुळे दिवाळी करून या की काय येतात. तर राहिलाच आहात तिकडे तर दिवाळी करून या असं मला म्हणायचं. येस, अजून काय असेल तर बोला प्लीज. आय डोंट नो कोणाला कसं माहिती की मला जे जॉईन झाले ते कसं कळलं. आता मला 14 लोक जॉईन झालेले दिसत आहेत, पण प्रश्न फक्त 4-5 लोक. पण कोण जॉईन झालंय कसं कळणार? कोणाला फेसबुक लाईव्हची कल्पना आहे का? बोला संदीप साहेब, तुम्ही तर आमचे शेजारी आहात. काय आरामच करा इकडे, है ना? नाही प्रणय, तुझे लिहिलंय इकामा आहे तुझ्याकडे. येस येस, तेच आहे ना. आता सध्या कसं आहे, आता उलट झालंय. परत याच्यावर एक मिनिट सांगतो मी. सौदी अरेबियातनं जवळपास जे स्ट्रँडेड अडकलेले भारतीय होते त्यापैकी जवळपास 95% तरी लोक निघून गेलेत. आणि आता काय होतंय, दर आठवड्यात काही लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, काही लोकांचा ले ऑफ होतोय, काही लोकांचा कॉन्ट्रॅक्ट संपतोय. अशा काही केसेस आमच्याकडे येत आहेत. दर दिवशी समजा 5-10 लोक असे आलेत तर 15 दिवसात काय होतंय, 150 लोक जमा होत आहेत.
आता 150-200 लोकांसाठी कोणी फ्लाईट लावणार नाही ना, गव्हर्नमेंट लावणार नाही, प्रायव्हेट लावणार नाही. मग ते चार्टर्ड फ्लाईट आपल्यासारख्याकडे येतात. मग आमच्याकडे त्याच्या रिक्वेस्ट येतात किंवा नाही तुम्ही फ्लाईट लावा आमच्यासाठी. माझाही तोच हिशोब आहे. कालच्या मी सेशनमध्ये तेच सांगितलं की बा एका फ्लाईटचा जो खर्च आहे तो आपण डिवाइड करतो मराठी मंडळाच्या कार्यक्रमासारखं की 150 लोक आहेत का, एका फ्लाईटचा खर्च भागिले 150 रुपये, 150 लोक, आणि ते तुमच्याकडनं पैसे घेतो. तसंच आहे की बा तुम्ही तिकडनं येताय ना, तर तिकडनं येताना सुद्धा हा गणित होणार आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. तिथली जी काही कंपनी आहे, फ्लाईटची कंपनी, ती हा विचार करेल की किती लोक भेटतायत मला. त्यामुळे याच्यात एजंट्स आता ऍक्टिव्ह झालेत जास्त. ठीक आहे, व्यवसायाचा वेळ आहे, बिझनेसचा टाइम आहे. तर बऱ्याच वेळेस ते एजंटच्या थ्रू होत आहे, ते बुकिंग होत आहेत. एजंट्स पॅकेज डील देत आहेत. खूप वेगवेगळे पॅकेज डील मी ऐकतोय. आता थोडासा हिवाळा पण चालू झालाय. तुम्ही दुबई पण फिरून घ्या 15-20 दिवसामध्ये आणि सगळं डेझर्ट सफारी वगैरे सगळं करून घ्या. जीवाची दुबई करून घ्या आणि नंतर तिकडनं सौदी अरेबियात जा. चांगलं आहे की, ऑप्शन चांगला आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की करा. फक्त इंडियामधनं निघण्यापूर्वी तुमचा इकामा, तुमची एक्झिट रिएंट्री व्हिसा, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. उदाहरणार्थ बरेचसे पालक असे आहेत इथं ज्यांचे मुलं सौदीत नाहीयेत, ते भारतात किंवा भारताच्या बाहेर तिकडे शिकायला आहेत, पण त्यांचा इकामा सौदीचा आहे. मग त्यांचा इकामा व्हॅलिड आहे की नाही, त्यांचा एक्झिट रिएंट्री व्हॅलिड आहे की नाही, नसेल तर तो ऑलरेडी 3 महिने सौदी गव्हर्नमेंटने फ्री ऑफ कॉस्ट एक्सटेंड केला होता. आता फ्री ऑफ कॉस्ट नसेल तर त्याला एक्सटेंड करायला त्यांनी सिस्टम दिली ऑनलाईन. त्याच्या थ्रू तुम्हाला पैसे भरून तो एक्सटेंड करायला पाहिजे, तेव्हाच ते येऊ शकतील. नाहीतर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तिकीट बुक केलं, हॉटेल बुक केलं, नंतर लक्षात आलं की अरे सौदीचा विजाच एक्सपायर झालेला आहे. मग तसं नका करू. ते नक्की चेक करून घ्या. तुमच्या पीआरओ, तुमच्या कंपनीच्या पीआरओला त्यामध्ये इन्व्हॉल्व करा. अपशेअर सिस्टम बघा. त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी नाही कळाल्या तर तुमची कंपनीचा जो पीआरओ असतो, गव्हर्नमेंट रिलेशन ऑफिसर असतो, त्याच्याशी बोला किंवा हे मला कळत नाही, मला समजावून सांग किंवा मला ते रिन्यू करून दे. उगाच घाई गडबडीमध्ये येऊ नका. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होईल सांगता येत नाही, कारण सध्या सगळी सिस्टम ही व्हल्नरेबल आहे. हो, कोण काही असं ठासून सांगू शकत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी एवढंच म्हणतोय की बा गुपचूप गाडी रस्त्याच्या बाजूला लावून वादळ आणि वारा आणि पाऊस आणि संपवायची वाट बघा आणि वातावरण क्लिअर होऊ द्या. वातावरण क्लिअर झालंय की आपण गाडी चालूया की काय, त्यात गाडीचे हेडलाईट पण तुमचे चालत नाहीयेत. त्यामुळे जास्त घाई नका करू, शांतता राखा, आराम करा. बोला अविनाश मुजुमदार, मी आज पहिल्यांदा येतात, तुमचा काही प्रश्न असेल. कारण मी जे बोलतोय त्यामध्ये कदाचित मी 5-5 मिनिट 2-2 मिनिट बोलतोय, त्यावेळेस कदाचित 4-5 प्रश्नांची एकत्र उत्तरं देतोय तुम्हाला. त्यामुळे काल पण जे उत्तर दिलं मी ते क्वारंटाईन वर दिलं होतं बहुतेक मला वाटतं, किंवा क्वारंटाईनचा रूल काय आहे याबद्दल होतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं असेल तर कदाचित मी जर अजून 2 दिवसांनी बोलायला लागलो तर ते म्हणतील त्या 5 दिवसापासून तुम्ही तेच बोलताय. त्यामुळे काय असे विशेष काही प्रश्न असतील तर मग सांगा मला. जे मजेशीर प्रश्न सांगतो तुम्हाला. अजूनही मला कॉल येतात आणि प्रश्न येतात की साहेब नागपूरला फ्लाईट कधी लावताय. त्यांना काय उत्तर देणार मी. म्हटलं एक काम करा, नागपूरचे 150 लोक घेऊन या माझ्याकडे, आपण नागपूरला फ्लाईट लावू की, त्यात काय. आलं ना लक्षात. तर प्रश्न तोच झालाय की बा जिथं कन्व्हिनियन्स आहे तिथं आपण फ्लाईट लावतो आणि ज्या लोकांचा जास्त आपल्याला रिस्पॉन्स येतो तिकडनं आपण फ्लाईट लावतो. काही लोक म्हणतात मग तुम्ही जेद्दावरनं का नाही लावत. जेद्दामध्ये फक्त 5च लोक आहेत राहणारे, दमाममध्ये 50 आहेत, खुबारमध्ये 50 आहेत. त्यामुळे इकडच्या लोकांना सोय म्हणून आपण दमामवरनं लावतोय. है ना, हे छोटे छोटे प्रश्न सांगतोय मी. या फ्लाइट्स मध्ये एक्सेस लगेज अलाउड आहे का. आहे, अलाउड आहे. 65 रियाल 1 किलो, 65 रियाल 1 किलो मध्ये. अजून काय असतील तर प्रश्न क्विकली विचारून घ्या, म्हणजे आपण कारण काय की फेसबुक लाईव्ह हा जास्त काय पॉइंट वाटत नाही मला. आता 31 मिनिट झालेत आपण लाईव्ह येऊन,
आणि जर जास्त लोक नसतील तर आपण तो कॉल पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये बंद करू शकतो. काही विशेष नाही. अजून काही प्रश्न आले चेक. अविनाश मुजुमदार, तुमचा काही प्रश्न नाही आहे ना? विकास गायकवाड, नरेंद्र वैद्य, अरुण, सुनील भांबरे, हर्षवर्धन, हरिश्चंद्र, देसाई. एनिवे, कदाचित भारतामध्ये आता 10 वाजलेत, इकडे 7:30 वाजलेत, त्यामुळे बरेचसे लोक काय जेवण खावण्याच्या याच्यात असतील. त्याच्या पुढचा वेब कॉल आपण एकदम वेळ बदलून घेऊ, कारण आताचे जे 2 झाले ते 7-7:30च्या दरम्यान झालेत. आपण आणखी सौदी अरेबियातल्या लोकांसाठी जर 9:30 नंतर त्यांना हवा असेल तर आपण घेऊया, काही हरकत नाही. आपण सध्या विषय थोडासा मर्यादित ठेवलेत सगळे. आपण सध्या थोडंसं फक्त फ्लाईट आणि फ्लाईट या विषयावरच बोलतोय, आणि बाकी तर तुम्ही सगळे लोक मला फोन करायला मोकळे आहात. पण जाता जाता एकच सांगतो परत की म्हणजे मी आता गेल्या जुलै पासून तर आतापर्यंत रेकॉर्ड काढलं, माझा फोनचा काउंट जो आहे तो 2000च्या वर पोहोचला, म्हणजे 2000च्या वर कॉल्स घेतले. ऍव्हरेज आहे माझा दिवसाचा 20 कॉल्स कमीत कमी, आणि 25 ते 30 कॉल जास्तीत जास्त, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एवढे कॉल्स येत आहेत. प्रश्न तेच असतात, बऱ्याच वेळेस त्रास होतो त्याच टोन मध्ये बोलायचं, म्हणून मला ते वाटलं की आपण अगदी 24 तासात एकदा अर्धा तास जर लाईव्ह आलो आणि याच प्रश्नांचे म्हणजे तेवढे रिपीट करेल पाहिजे तर पण प्रत्येकाला मी नाही सांगू शकत. आता बरेचसे लोक बघा तुम्ही फेसबुक माझ्या याच्यामध्ये जवळपास 1100-1200 लोक जॉईन झालेले आहेत. त्यांनी जर माझं फेसबुक लाईव्ह बघितलं तर त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं भेटतील. लेट्स सी. आणि त्यातल्या त्यात अजून काही मदती असतील तर आपण लेबर केसेस सॉल्व्ह केल्यात. आनंदाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आपण एम्बेसी मध्ये जाऊन एम्बेसी मधनं ज्या लोकांचा इकामा नव्हता, आता एक मराठी गृहस्थ 2 दिवसापूर्वी त्यांचा 19 महिन्यापासून इकामा नव्हता. आपण स्वतः 2 दिवसापासून त्यांचा फॉलोअप करून एम्बेसी कडनं त्यांच्यासाठी आपण एक्झिट मारून घेतली. त्यांना इंडियात जायचं होतं, अडकलेले होते. आपण तशा लेबर केसेस सुद्धा हँडल करतोय सध्या. कुठेतरी आपण म्हणतो ना की आपण प्रत्येक वेळेस एक स्टेप ओलांडून पुढे जातोय. तर एनिवे, मला वाटतं मोर दॅन इनफ. 35 मिनिट चालू आहे. धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल. आणि याला आपण गुगल कॉल किंवा झूम कॉल मध्ये कन्वर्ट करू शकतो, पण सध्या मला आनंद घेऊ द्या बोलायचा. एवढं काही बोलायचं ते बोलून घेतो, नंतर मग चर्चा करताच येतात. बरोबर ना संदीप? चला, पुढच्या 10 सेकंदामध्ये मी कॉल क्लोज करतोय. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. माझा नंबर आहे तुमच्याकडे. त्याचप्रमाणे या फ्लाईटला 22 ऑक्टोबरच्या फ्लाईटची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही लोक जास्तीत जास्त लोकांना ती माहिती द्या. नाही विनायक, ऍक्च्युली ती फॉर्मॅलिटी इंटरनल फॉर्मॅलिटी आहे. इकडे येणं जर तुम्हाला अलाउड असेल तर ते अलाउड आहे. मग ते कॉजवे ना या की हवेत ना या, त्यामुळे तो प्रश्न नाहीये. पण तुम्हाला सौदी अरेबियात यायला आता अलाउड झालं याचं मी मगाशी सांगितलं. जर तुम्ही ते ऐकलं नसेल तर रिवाइंड करून ऐका परत. त्याच्यामध्ये मी त्याची माहिती दिली की बहरीन आणि दुबईवरनं लोक आले तिकडे, कालपासून यायला चालू झाले. त्यामुळे आता उद्या जर बहरीनची कॉजवे सिस्टम जर अपग्रेड झाली नसेल, आलं लक्षात, बहरीनची कॉजवे सिस्टम जर अपग्रेड झाली नसेल, अपडेट झाली नसेल, आणि या 2 दिवसातच कोणी येणार असेल तिथे अडकला, तर त्याला असं वाटायला नको अरे शैलेंद्र आसोदेकरांनी चुकीची माहिती दिली. नाही, त्यामुळे म्हणून मी म्हटलं आराम करावं जरा, वाट बघा अजून 8-10 दिवस, जोपर्यंत तुम्हाला 10 केसेस हँडल करायला भेटत नाही ना, की आलेत ते दुबई आणि बहरीन मधनं. आता माझ्याकडे माहिती मिळाली तू दुबईवरनं आलेल्या लोकांची, बहरीनची मला माहिती मिळाली नाही कॉजवेवरनं आलेले, जे इंडियातनं आलेले. त्यामुळे त्याची माहिती आज उद्याकडे आली की तुम्हाला नक्की सांगेल. चालेल, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट.